सर्वांचे दैवत, ज्यांनी गेली 40-45 वर्षे गोरगरीब, कातकरी, आदिवासी कुटुंबांना सन्मानाने जगण्यासाठी आपलं आयुष्य वेचले, असे सन्माननीय संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ, संघटनेच्या अध्यक्षा सन्माननीय सीताताई व सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या भावांनो, बहिणींनो, शिलेदार आज इथे उपस्थित आहेत, सर्वांना माझा जिंदाबाद। आज खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचा दिवस मानायला लागेल का ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आपण संघर्षही करीत होतो आणि संघटित होतो, पण शिक्षणाची, विद्यार्थ्यांची कुठेतरी कमतरता भासत होती। ती आज भाऊंनी आणि आपल्या संघटनेच्या विचारातून विद्यार्थी सेनेची स्थापना होते आणि ती कुठेतरी पूर्ण होताना आपल्याला दिसते। विद्यार्थी संघटनेची महात्मा ज्योतिराव फुलेंचं एक वाक्य आठवतं, त्यांनी शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथामध्ये म्हटलं होतं शिक्षणाचं महत्व। तर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले ना, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। जर आपल्या शिक्षणाचं महत्व आणि शिक्षणाची आज सरकारने आणि या प्रशासनाने केलेली पडझड जर बघितली तर आपल्याला कुठेतरी उभं राहावं लागेल। आपल्या समाजातील कातकरी, आदिवासी, गरीब सर्वांनी कुठेतरी या सरकारला आवाज किंवा यांना विरोध करावा लागेल, तेव्हा कुठेतरी आपले पुढचे शिक्षण, गरीबातला पोरगा कुठेतरी डॉक्टर होईल, कुठेतरी इंजिनियर होईल, कुठेतरी पत्रकार होईल, संघटनेचा अध्यक्ष होईल, संघटनेचा सभासद होईल आणि आपले सन्मानाने जगू शकू कुठेतरी असं वाटतंय। म्हणून आपल्याला शिक्षण आणि आपली विद्यार्थी श्रमजीवी संघटना ही आपल्याला पुढे न्यावं लागेल आणि ती तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या विश्वासाने आणि प्रयत्नाने पुढे जाईल। खूप काम करायचे आपल्याला। आजची परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये एका आश्रमशाळेमध्ये साप जातो, 5-6 मुलींना तो दंश करतो आणि त्यानंतर त्याच्यातल्या 3 मुली मृत्युमुखी पडतात। कुठे गेली होती यांची व्यवस्था? बरं, साप चावल्यानंतर दवाखान्यामध्ये पोहोचायला का वेळ झाला? रस्ते नव्हते का? हॉस्पिटलला डॉक्टर नव्हते का? हे सर्व प्रश्न कुठेतरी उभे राहतात आणि या प्रश्नांना आपल्याला वाचा फोडायची आहे। कालच मला एका सरांनी सांगितलं का कमलाकर भाऊ, आपल्या आश्रमशाळेला 2 वर्ष झाले गणवेश नाही आले। एवढी भयानक परिस्थिती आश्रमशाळेची करून ठेवलेली आहे। भाऊंनी गेली 40-45 वर्ष गोरगरिबांसाठी, आपल्यासाठी वेचले आणि भाऊंनी देवाकडे प्रार्थनाही केली, त्या स्वप्न माझ्या जीवनाचे मूर्त रूपाला दिसू दे, मानवाची लेकरे ही मानवा जशी जगू दे। ही मानवा जशी जगवायची असतील ना, आपल्याला सन्मानाने जगायचं असेल तर आपलंच पुस्तकातलं एक गाणं आहे, तुझ्या मुठ्ठीमधून जिंदाबाद मधून उद्या पेटल सारे रान, चल संघटनेत नको राहू माग, हा एक घडवायचा नवा समाज। आपल्याला नवा समाज घडवायला लागेल। आजची परिस्थिती खऱ्या अर्थाने भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी मी म्हणेल की वामनदादा कर्डेकांनी एक म्हटलेलं वाक्य आहे, हाय बिचारा दुबळा वारा, निर्भयतेने करतो मारा, या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे, तुफानातील दिवे आम्ही व तुफानातील दिवे। हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमचे बाले किल्ले, असंच आमचा ताठर माता कधी न खाली लवे, तुफानातील दिवे। खऱ्या अर्थाने आपल्याला आज तुफानातील दिवा व्हावा लागेल। शासनासमोर, प्रशासनासमोर उभं राहावं लागेल ना, किती वारा येऊ दे, किती वादळ येऊ दे, त्या तुफानातल्या दिवासारखा उभा राहावं लागेल। आमच्या मुलांना, आमच्या चिमुरड्यांना शिक्षणाचा हक्क मिळवला पाहिजे, त्यांना त्यांच्या हक्कापासून कोणी वंचित ठेवणार नाही, यासाठी आपल्याला पुढे उभा राहावं लागेल। आपल्याला संविधानाने अधिकार दिलेले आहेत। अनुच्छेद 21 आम्हाला सांगतो का तुम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्य मिळालं पाहिजे आणि आम्हाला अनुच्छेद 19 सांगतो का तुम्हाला जर तुमच्या अधिकारापासून वंचित राहिले तर तुम्हाला संघटना करण्याचाही अधिकार आहे, एकत्र जमण्याचाही अधिकार आहे। 19 ने आम्हाला सांगितलंय। आमच्या आदिवासी मुलांसाठी अनुच्छेद 46 सुद्धा आहे
परंतु हे सरकार, हे शासन जाड कातडीचं झाल्यामुळे आश्रमशाळेची जर अवस्था बघितली, जिल्हा परिषदची अवस्था बघितली तर खूप वाईट आहे. मला असं वाटतं का आपली लहान लहान मुलं आहेत, या मुलांना भाषेचाही खूप मोठा प्रॉब्लेम होतो. शाळेमध्ये जेव्हा जातो, आश्रम शाळेमध्ये जातो, तिथशी मराठी, इंग्लिश, हिंदी शिकवली जाते आणि आपली मुलं जेव्हा गावात, वाडीत, पाड्यात असते तेव्हा ती कातकरी, ठाकरी अशा पद्धतीची भाषा शिकलेली असतात. मग त्यांना त्या भाषेच्या परत पोचायला खूप वेळ लागतो. परंतु जर अशी व्यवस्था आली का जिथे कातकरी आहे त्या सरांनी, त्या गुरुजींनी कातकरी भाषा सुद्धा शिकलेली पाहिजे, त्यावेळेस ती कम्युनिकेशन, संवाद चांगला होईल ना. आपला मुलगा, कातकरी मुलगा, ठाकरी मुलगा जो असेल तो ते शिक्षण लवकर घेईल, आत्मसात करेल आणि तो पुढे जाईल. अशा अनेक गोष्टी आहेत का त्या गोष्टी जर आपण केल्या, त्या गोष्टी जर छोट्या छोट्या बघितल्या तर आपली संघटना, आपणच नाही तर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण न्याय मिळवून देऊ शकतो, त्यांना सन्मानाचे शिक्षण देऊ शकतो. तुम्ही बघितलं तर 5 ऑगस्टचा शासन निर्णय निघाला. त्या शासन निर्णयामध्ये 26 वर्षानंतर शिक्षण घेऊ शकत नाही, अनेक गोष्टी विरोधातल्या शिक्षणाच्या होत्या. असे जर शासन निर्णय काढायला लागले तर आम्ही कातकरी लोकांनी, आदिवासी लोकांनी शिकायचे कसे, जगायचा कसा? मग आम्ही डॉक्टर, इंजिनियर, मोठ्या हुद्द्यावर जायचंच नाही, अशी व्यवस्था निर्माण होईल. जर ही व्यवस्था आता बदलली नाही तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ना आपल्याला गुरगुरायचे, शिक्षण घ्यायचे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, तुमच्यामधून तुमच्या इतर भाव असतील, बहीण असतील, गावातली माणसं, पोरं असतील शिक्षण घेणारी, त्याच्यानंतर तुमचे नातेवाईक असतील, त्या मुलांना एकत्र करा, संघटित करा. एस.एम. जोशी म्हणतात का, तुमचं म्हणणं कितीही सत्याचे असू दे, तुम्ही बोला का आम्हाला आमच्या आश्रमशाळेमध्ये, आमच्या शाळेमध्ये स्वच्छता नाही, सत्याचं तुमचं वाक्य असलं ना तरी पण त्याला अर्थ नाही ज्यापर्यंत तुमच्या मागे संघटनेची जोड नसणार आहे. ही संघटनेची जोड, संघटनेची ताकद आपल्या मागे उभी करायची आणि मोठ्या पद्धतीने आपली संघटना एकजूट करून या शासनाला, सरकार विरुद्ध लढायचे आपल्याला. मी एवढंच सांगेल, भाऊंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देईल आणि ईश्वर चरणी प्रार्थना करील की भाऊंना आमचं आयुष्य लाभू दे आणि अनेक हजारो आदिवासी कुटुंबांना त्यांच्या विचारातून सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळू दे. एवढंच सांगेल. सर्वांना जिंदाबाद.